हा हा सत्यभाऊजी हे टिल्लूच्या मावशीचे मिस्टर म्हणजे पप्पांच्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका मावस काका अच्छा, पण बाबा मी कधी बघितलं नाही आधी तुम्हाला. अरे कसं बघणार तुम्हाला? हा मी तिथे यायला उशीर केला, पण ते जाऊ देत. मग तिल्या कुठं आहे? तिला म्हणजे तुझा बाप रे. पप्पा मुंबईला गेलेत एका कार्यक्रमासाठी. 2 दिवसांनी परत येतील. अरे बापरे, 2 दिवसांनी इथे परत येणार म्हणजे मग तोपर्यंत इथे मला वाट बघत बसायला लागणार. पदर इथंच आहे. सुनबाई, चहा टाका. सपने चहा. तुम्ही तिला कशाला सांगताय? तुम्हाला सांगितलंय ना चहा टाका. चला. मी विचारत होते सपने चहा प्यायचा का म्हणून. हा चालतंय, थोडा घेईन. आलं टाका, थोडं आलं. आलं घाला. बाबा, पण घरातले एवढे कार्यक्रम झाले, एकदा पण आपली भेट कशी काय नाही झाली हो? आपण बसूया, सांगतो सगळं तुला. हा हा राहू दे. आता आजच्या दिवसापुरती एवढी शिक्षा पुरे, पण लक्षात ठेवायचं, परत अशी चूक घडता कामा नये. आंघोळीसाठी गरम पाणी हे लागणारच, आणि ते सुद्धा चुलीवरच. राहील लक्षात? काय? शुभम बोल तू. शुभम बोल तू नाही, शुभम भव तू. चल बसूया आपण. मी काय असा इथे उघडा बसू का? हा शर्ट घेऊन ये माझा. सपना ए आणतो ना मी. हा. तुला सांगतो काय, ते आमच्या साडूमुळे, हे तुझ्या आजोबांमुळे. तुझी आजी आणि माझी बायको या दोघी सख्या बहिणी. तसेच आम्ही मी माझा साडू आमच्या बायकांना घेऊन सासूरवाडीला गेलो. तिथे अगदी क्षुल्लक कारणावरनं त्यांच्यात काहीतरी वादविवादच झाले. मग काय 30 वर्ष संपर्क तुटला. 30 वर्षात काही नाही, गेले 30 वर्ष नाही. म्हणजे तुझा बाप आला की तुला हे सगळं सांगेल. तू असं कर, तोपर्यंत तुझ्या बापाला जरा फोन लाव रे. नाही, पप्पा ज्या कार्यक्रमाला गेलेत ना तिकडे फोन वापरणार नाही असं म्हणले. अरे बापरे, आता टिल्या यायची आपण वाट बघूया. हा काय पहिलवान, पहिलवान, उद्या तुला कुस्तीचे डाव शिकवतो, कळलं का? हा काय शर्ट बघायला राहिलाय? घाल तो, घाल इकडं ये. मागे ये. चल. चल. अरे काय रे, चला. आता मलाच करायला लागणार आता सगळं, काही कामाचे नाही. समधी बाहेर या. सुनंदे, आमरे, योग पेढा देवाला, योग पेढा सुनंदीला, योग पेढा आमरीला. खावा पेढा खावा. वनसाव, झालंय तरी काय? काय झालंय? अगं कामच असं झालंय. ओ धरा, तुम्हाला एक पेढा धरा. म्हणजे तेच विचारते, काय झालंय? घातली शेवटी सत्यदाजी नगर. सांग आता काय झालंय ते. मी तिथं हापिसात गेले. आपल्या जावई बापूंच्या नगरसेवक आहे ती. यासनी म्हणलं आपल्या डिजाला नगरपालिकेत मोठ्या पदावर
ऑफिसर म्हणून नोकरीला लावा. तर जावई बापू काय म्हणलं माहित आहे का? वा भर तेच म्हणाले. घ्या घे ते आम्ही म्हणला. जावई बापू काय म्हणलं ते ऐक. जावई बापू म्हणलं आव मग नुसतं डीजेला कशाला, मग आता बसली मी नोकरी लावतो की. उद्या सकाळी का नाही 5 वाजता त्यासनी नगरपालिकेत बोलिवलंय. वंस काय सांगताय? वय वय अभिनंदन आत्तोबा. एकदम भारीच झालं की. अहो बाई, तर तोंड नीट करा की नोकरी लागली की तुम्हाला आता. आते खरं सांगते, तू आयुष्यात पहिल्यांदा आनंदाची बातमी सांगितली बघ. अजून एक पेढा दे. भाऊजी अभिनंदन. आहे ना काय मला. हा बघा मी काय म्हणते, उद्या आता तिकडे जायचंय. मग तिथं तुमचा इंटरव्ह्यू घेणार. तेव्हा चांगली कापडं सूट बूट घालून जायला पाहिजे. मी काय म्हणते, आपल्या लग्नातला सूट घालून जावा की. त्याच्यात लय भारी दिसताय तुम्ही. लग्नातला सूट? आपल्या लग्नातला? हा करत नाही तेव्हा मी ह्या हिच्यासारखा होतो, चवळीच्या शेंगासारखा. आणि आता बघ, आणि आता भोपळ्यासारखं झालाय. हा तेच चालू आहे. तो सूट मला सूट तरी होईल का? करत नाही. मला नाही जायचं कामाला. बघा तुम्ही जर नोकरी केली नाही का नाही तर डीजेला बी नोकरी लागणार नाही. आते काय बोलत होती आता? कुठं काय ती महत्वाचं नाही. मी आता जी सांगणार आहे का नाही ती महत्वाचं आहे. हो हा बघा, तुम्ही उद्या तिकडे गेल्यावर ती म्हणतील 20-25 हजार तुम्हाला पगार देणार म्हणून. अजिबात नाही म्हणायचं. 80,000 पगार सांगायचा. 80,000? हा मग तुम्ही कोणाच्या वशिलेने जाणार आहे? नगरसेवकाच्या, आपल्या जावयाच्या वशिलेने जाणार आहे. आणि नोकरी कुठे करणार आहे? त्याच्यामुळे नगरपालिकेत नोकरी म्हणल्यावर पगार बी तगडा, वर मलाई बी, आणि वर कमाई बी चांगली झाली पाहिजे. वंस त्याने काय उलट पालट काहीतरी सांगताय तुम्ही? हे बघा, सत्यचित्रावांच्या नावाने ही नोकरी मिळाली किंवा त्यांच्या नावाला पट्टा लागला असं काय बी करून देणार नाही मी. आता तू शिकवणार आहेस का आम्हाला आम्ही काय करायचं काय नाही? ती ही आई जाऊ देत ग, नको हिच्या नादाला लागू. ह्यांना ना दिदीच बरोबर सांगल. जाऊ दे. हा नगच लागून नादाला आमच्या. चांगलं काय तर करायला गेलं माणूस तर काय आमच्या तोंडात. काय चहा आणायला इतका वेळ? काय चहा आसामला आणायला गेले काय? आणला आणला. ये इकडे ये. मी असा वाकणार नाही. इकडे ये. हा हा ते ठेव तिथं. तिथं ठेव.